हिंदू खतरे में है, आमच्या आया बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे काढू. हे डायलॉग तुम्ही अनेकदा ऐकले असतील. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा येतो तेव्हा निलेश राणे आणि नितेश राणे हे नावे चर्चेत असतात. स्वतःला हिंदुत्वाचा सर्वात मोठे रक्षक आणि पोस्टर बॉय म्हणून घेणारे हे नेते एरवी टीव्ही चॅनलवर येऊन तानातानाने बोलत असतात. पण जेव्हा या धर्माच्या नावाखाली एका भोंदूबाबाने एका नराधामाने शेकडो निष्पाप हिंदू महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, त्यांचे लैंगिक शोषण केले, तेव्हा हे हिंदुत्वाचे ठेकेदार अचानक गप्प का बसले? 4-4 दिवस त्यांच्या तोंडातून ब्र शब्द का निघत नाही? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा प्रकारे निलेश राणे आणि त्यांच्यासारखे नेते सामान्य हिंदूची फसवणूक करत आहेत. आणि यासोबतच पर्दाफाश करणार आहोत नाशिकच्या त्या भोंदू बाबाचा, अशोक खरातचा, ज्याने धर्माचा बुरका पांघरून असा कारनामा केला जो ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. मित्रांनो, राजकारणात सोयीस्कर भूमिका कशी घेतली जाते याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आजचे हे प्रकरण. एकीकडे निलेश राणे नेहमी हिंदूच्या भावना भडकवणारी भाषणे करतात. आम्ही हिंदूचे तारणहार आहोत असा दावा आणतात. पण नाशिकमध्ये अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाने जे कांड केलं आहे त्यावर हे नेते मूग गिळून गप्प का आहेत? जेव्हा एखादा परधर्मीय व्यक्ती पुण्यात अडकतो तेव्हा हेच नेते रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात. पण इथे गुन्हेगार अशोक खरात आहे जो धर्माच्या नावाखाली भोंदूगिरी करत होता. मग आता निलेश राणे आणि नितेश राणेंचा तो हिंदुत्वाचा जोर कुठे गेला? शेकडो हिंदू महिलांचे शोषण होत असताना तुम्ही गप्प का? हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा निलेश राणे यांनी अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक उत्तर दिलं. जेव्हा पत्रकारांनी त्यांना कोंडीत पकडलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे का? त्यांनी थेट राजकीय उत्तर दिलं की पीडित महिलांचे थेट सरकारशी संपर्क साधावा, त्यांना सर्व प्रकारे मदत केली जाईल. आणि त्याहूनही संतापजनक गोष्ट म्हणजे या भयंकर गुन्ह्याचे समर्थक करताना त्यांनी चक्क असे म्हटले की प्रत्येक धर्मात अशोक खरात सारखे काही सडके आंबे. एका नराधामाने 8 टनहून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि या नेत्यांसाठी तो फक्त एक सडका आंबा आहे. हीच का तुमची हिंदू महिलाबद्दल आस्था? हाच का तुमच्या हिंदू धर्माचा अभिमान? अशा शब्दात वेळ मारून नेण्याचा प्रयत्न राणे बंधू का करत आहेत? या भोंदूबाबाच्या सर्व पक्षीय नेत्यांनी असलेली संबंध त्यांना गप्प राहायला भाग पाडतात का? निलेश राणे आणि नितेश राणे हे फक्त वोट बँकेसाठी हिंदूंचा वापर करतात का? हेच यावरून सिद्ध होते. आता आपण वळू या प्रकरणाच्या मुळाकडे. कोण आहे हा अशोक खरात आणि त्यानं असा काय कारनामा केलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय? नाशिकमधील हा भोंदूबाबा स्वतःला देवाचा अवतार किंवा मोठा साधू भासवत होता. देवधर्मावर अनवतान श्रद्धा असणाऱ्या भोळ्या भाबड्या हिंदू स्त्रियांना त्याने आपल्या जाळ्यात ओढले. तुमचे प्रश्न सोडवतो, घरात शांती आणतो अशा थापा मारून त्याने महिलांचा विश्वास संपादन केला. पण या आश्रमाच्या भिंतीआड काय चाललं होते? तिथे चालत होता वासनेचा नांगानाच. अशोक खरातने या महिलांच्या मजबुरीचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेतला. त्याने केवळ त्याचे शारीरिक शोषणच केले नाही तर त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांचे व्हिडिओ देखील बनवले. जेव्हा पोलिसांनी बुधवारी रात्री या भोंदूबाबा अशोक खरातला अटक केली तेव्हा त्याच्याकडून एक पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आला आणि या पेन ड्राईव्ह मध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. विचार करा मित्रांनो, 58 व्हिडिओ, याचा अर्थ कितीतरी महिला या नराधामाच्या वासनेच्या बळी ठरलेल्या आहेत. त्याने किती संसार उद्ध्वस्त केले असतील, किती महिलांना आत्महत्येच्या दारात ढकलले असेल. आणि तरी हिंदूंचे रक्षक म्हणून घेणारे निलेश राणे असल्या भयंकर प्रकरणाला सडके आंबे म्हणून सोडून देत आहेत. या प्रकरणातील व्याप्ती इतकी मोठी आहे की खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना यात लक्ष घालावे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालनाला या प्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या भोंदूबाबाचे राजकीय लागेबंद उघड होऊ नये म्हणून अनेक जण प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी SIT स्थापन केल्याचे आदेश दिलेले आहेत आणि या SITचे नेतृत्व करीत आहेत राज्याच्या एक अत्यंत डॅशिंग आणि कर्तव्य कठोर पोलीस अधिकारी IPS तेजस्वी सातपुते. तेजस्वी सातपुते यांनी सूत्रे हाती घेताच कॅप्टन भोंदूबाबाची हवा गुल झाली आहे. काल तब्बल 7 तास तेजस्वी सातपुते यांनी अशोक खरातची कसून चौकशी केली. आज दुपारपासून पुन्हा त्याची उलट तपासणी सुरू आहे. तो पेन ड्राईव्ह कुठे तयार झाला? त्यात दिसणाऱ्या महिला कोण आहेत? या बाबाला पाठीशी घालणारे राजकीय नेते कोण आहेत? या सर्व प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर केली जात आहे. पण प्रश्न हा उरतो की जोपर्यंत SIT तपास सुरू केला नव्हता तोपर्यंत राणे बंधूंसारखे नेते या बाबांच्या चौकशीची मागणी का करत नव्हते? विरोधकावर टीका करताना ते म्हणतात की हिंदू धर्माची बदनामी होत असताना काही जणांना त्याचाच आनंद मिळतो. पण निलेश राणे साहेब हिंदू धर्माची बदनामी हा भोंदूबाबा करत होता
तेव्हा तुमचा कंठ कुठे हरवला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. महाराज यांच्या महाराष्ट्रात महिलांची आबरू लुटणाऱ्यांना हा भोंदू बाबाला कोणती शिक्षा देणार आहात? मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता, एका भोंदू बाबाला उघड पाडणे हा नाही, तर त्यात राजकीय मानसिकतेला उघडे पाडणे हा आहे. जे आपल्या श्रद्धेचा खेळ मांडते, निलेश राणे असो किंवा नितेश राणे असो किंवा इतर कोणतेही नेते असो, तुम्हाला नेहमी धर्म धोक्यात आहे अशी भीती दाखवतात. पण खरा धोका कुठून आहे? हा धोका अशा अशोक खरात सारख्या भोंदू बाबाकडूनच आहे, जे धर्माच्या नावाखाली आपल्याच घरात घुसून आपल्याच माता भगिनीवर अत्याचार करीत आहेत. आणि जेव्हा असे प्रकरण समोर येते तेव्हा हे राजकीय नेते राजकीय सोय पाहून आपली भूमिका ठरवतात. यांना हिंदूंची चिंता नाही, यांना चिंता आहे ती त्यांच्या वोट बँकची आणि राजकीय संबंधांची. आपले तारणहार आपणच आहोत. कुठल्याही भोंदू बाबाच्या पायावर डोके ठेवण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. आणि जे नेते अशा वेळी गप्प बसतात त्यांना जाब विचारायला शिका. अशोक खरातला तर आता कायदा त्याची योग्य शिक्षा देईलच. तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली SIT या प्रकरणाच्या मुळापर्यंत नक्कीच जाईल, हा आपल्याला विश्वास आहे. पण यातून आपण काय शिकलो? आपण जे शिकलो, निलेश राणे आणि नितेश राणे यांसारख्या नेत्यांचे हिंदुत्व हे सोयीनुसार बदलते. त्यांच्या भूल थापांना बळी पडू नका. आपल्या धर्माचे रक्षण करायचे असेल तर आधी अशा सडक्या आंब्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना समाजातून फेकून द्यावं लागेल. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते? नक्कीच कमेंट करा. आणि निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या मनावर तुमची काय प्रक्रिया आहे? 2 शब्द नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.